आग लगा दूंगा चूल को। नमस्कार मित्रांनो, आरसी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आहे शुक्रवार, आज आहे धुलीवंदन। कारण आज धुलीवंदन आपल्याला खेळायची होळी आणि होळी निमित्त आपल्याकडे घरी एडवनला आलेलो आहे। आणि हे बघा, तुम्ही पाठीमागे बघू शकता आपले सगळे फॅमिली मेंबर्स आहेत। आणि तिकडे उर्बीला काहीतरी मटण बनवायचं आपल्याला, पण ते मटण बनवायचं आहे चुलीवर, तर तिची सगळी तयारी करते घरामध्ये। तर ती थोड्या वेळातच बाहेर येईल। मग आपण तुम्हाला मी दाखवणार आहे की आपण बनवणार आहोत होळीनिमित्त सगळे फॅमिली गेट टुगेदर आहे आणि त्यानिमित्त आपण बनवणार आहोत चुलीवरचं झणझणीत स्पेशल असं मटण। आज होळीनिमित्त आपल्या एडवनच्या घरी आलेली बघा, ही दिसते। ही काय नाव तुझं? वाणी। पूर्ण नाव सांग, पूर्ण नाव सांग। बोल। वाणी राहुल चव्हाण। वाणी राहुल चव्हाण। हा, ही आहे माझ्या मोठ्या भावाची मुलगी। आणि तू कुठे राहते? कुठे राहते? पुण्याला। हा, तर हे सगळे आलेले आहेत होळी निमित्त। आणि हिला तुम्ही ओळखतच असाल, ही आहे, तुम्ही हिला आधी पण व्हिडिओमध्ये बघितली असेल, ही आहे आपली स्पृहा, माझ्या मोठ्या ताईची मुलगी। आणि ही आहे वाणी, वाणी चव्हाण आहे आमचे स्पेशल गेस्ट आजचे। आणि आता आपण काय करणार आहोत वाणी? आता आपण काय करणार आहोत चुलीवर? जेवण। काय बनवायचं जेवण स्पेशल? मटन। तुला चुलीवरचं मटण खायचंय? हा, तर आमच्या वाणीला खायचं तर चुलीवरचं मटण। मग आम्ही बनवणार आहोत चुलीवरचं बोल। मटन बोल। मटण। तर आपल्या एडवनच्या घरी तुम्हाला मी मागे पण दाखवले होते, आपण बरीच झाडी लावलेली आहेत। काही झाडं ही आंब्याची वगैरे आहेत। तर मी आमच्या कॅमेरामॅनला सांगेन थोडं पुढे या। हे आपलं लिंबूचं झाड, हे सफेद जांबू आणि आंब्याची पण आहेत, चिकूचं आहे। आणि आज सगळे घरी असल्यामुळे आपण झाडांना खत टाकलेलं आहे, गांडूळ खत। आणि त्याच्या जोडीला आता झाडांना पाणी मारण्याचं काम चालू आहे। हा, हे ॲपल बोर, बदाम। आणि याचं आपण पाणी मारायचं काम कोण करतं? पाणी मारायचं काम हे पाणी उडतं तिला बाजूला का, तिला बाजूला का। या प्रकारे पप्पा झाडावर चढतायत। चढाव पप्पा। नाही चढायला होते का नाही झाडावर। ए पडला। काय रे? तिकडे कुठे झाडी आहेत ना, हे काय आहेत का? हे बघ इथं हाताजवळ। ही काय होती? मला वाचतो का चेक कर, हे तुटतं का बघ ना। हो काय नाही, आग लगा दूंगा चूल को, दूंगा भी चूल को। मम्मी परत पाय। तुला अजून गोड लागतंय तिला बिचारी पिला नाही। माऊ इकडे, माऊ चला तोंडात इकडे आकर। थांब, आग नहीं लग रही चूल्हे को। थांब, सोड, मी टाकते। आ तिला मस्त ना? काय आवडलं तुला? अरे नारळ वॉटर काय आहे? खतरनाक इंग्लिश आहे मम्मी। ए स्प्रुआ बारीक बारीक लाकड दे ना, बारीक बारीक एकदम करते। हा
आणि काय पिलं कोकोनट वॉटर. कुठे चालली तू? खोबरं नाहीये पण. आंबट आहे. आता आपण चुलीवरचं मटण करणार आहोत. त्यासाठी आपण चूल पेटवायची तयारी करतोय. लाकडं लावून झालेत माझी. आणि जो आपल्याला मस्तपैकी मटण बनवायचं आहे त्यासाठी आता मस्त आपण मटण एकदा उर्मिलाने धुवून वगैरे आणलेलं आहे. फ्रेश मटण आहे, आपल्या गावचं एडवान्सचं मटण आहे. आणि बटाटे आणलेले. हळूहळू दुसरं सामान येणार आहे. तोपर्यंत मी चूल पेटवतो. मग काय शाळेत काढलेत मी. चिकू एकच होता पिकलेला. आपली पेटवून झालेली आहे. काय करूया पहिले आपण टोप ठेवूया. आणि आमच्या स्पेशल पाहुण्यांसाठी म्हणजे मटण करतोय. इथे आम्ही मटण तयार करणार आहोत. तर मटण तयार करण्यासाठी साहित्य इथे सर्व मसाले घेतलेले आहेत. हळद, मीठ, मसाला, गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घेतलाय थोडासा मी चवीसाठी. याच्या आधी तुम्ही आपल्या मटणाचा व्हिडिओ बघितलेला आहे, पण तो व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे आपण जो केला होता गॅसवर. पण आता हा व्हिडिओ आपण करणार आहोत मस्तपैकी चुलीवर. आणि इथे टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे. परत एक मसाला घेतलेला आहे. त्याच्यामध्ये कांदा, लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि खोबरा आहे. याचा मसाला आहे. वाटण, याला वाटण आम्ही म्हणतो. त्यानंतर 1 किलो मटण घेतलेलं आहे. 1 किलो बटाटे घेतलेली आहे आणि तेल. तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया. तोपर्यंत आपल्या चुलीवर टोप ठेवलेलाच आहे, तो गरम होत आहे. त्यानंतर आपण यामध्ये तेल टाकून मस्त वाटण तेलामध्ये परतून घेऊ. तर सोबत या व्हिडिओ सोबत. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत. काय करायचं पहिल्यांदा? आता टोप तापलेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेणार आहोत. तेल तापत ठेवलेलं आहे. साधारणतः किती तेल आहे अंदाजे? 4-5 चमचे असतील, पण जास्तच आहे थोडा, कारण की 1 किलोचा अंदाज येत नाही. पण आणि त्याच्यामध्ये 1 किलो बटाटे पण आहेत, त्यामुळे थोडा जास्त टाकलेला आहे. तुम्हाला जर कमी जास्त हवं असेल तुम्ही त्याप्रमाणे तेल टाकू शकता. आणि यामध्ये आपण खोबरा, कांदा, आला, लसूण आणि मिरची, कोथिंबीरची पेस्ट टाकणार आहोत. याला आम्ही वाटण बोलतो. या मटणाची स्पेशालिटी काय? हा कोल्हापूर पद्धतीचा होईल. ही आमची पद्धत आहे शहापूरची. आपण प्रयत्न करूया, बघूया कसं लागतंय. माहेरी असं बनवतात म्हणून मी ते शहापूर स्पेशल. शहापूर स्पेशल. तर मस्तपैकी आपलं आता हे वाटण शिजतंय. आवाज पण तुम्हाला येत असेल. यामध्ये तेजपत्ता टाकतोय. आता टाकला तेजपत्ता. हा, पहिले तेलामध्येच टाकायला पाहिजे होता, पण राहिलं टाकायचं म्हणून मी आता टाकलं. त्यानंतर आपण यामध्ये टोमॅटो प्युरी टाकणार आहे. साधारण 4 टोमॅटो घेतले मी. तर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण करताना कांदा आणि खोबरा तेलामध्ये खूप छानपैकी परतून घ्यायचं. एकदम ब्राऊन होसपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं, थोड्या तेलामध्ये. आणि ते परतून घेण्यापेक्षा भाजून घ्यायचं व्यवस्थित. आणि तुम्ही चुलीवर भाजलं तर अजून चव छान येईल. तर वाटण करताना वाटणच पहिलं मेन असतो, तोच व्यवस्थित व्हायला पाहिजे, नाहीतर भाजीला चव नाही. तर याआधी मी मटणाची रेसिपी केलेली आहे, तर त्यामध्ये वाटण कसं केलं आहे ते तुम्ही बघू शकतात की काय त्या वाटणामध्ये अजून काय काय पदार्थ टाकलेत. पण यामध्ये मी मोजक्या साहित्यामध्ये वाटण केलेलं आहे. तर तुम्ही नक्कीच ती रेसिपी बघा आणि ट्राय करा मटण. म्हणजे वाटण पूर्ण कसं हवं असेल तर त्याची पूर्ण रेसिपी तू आधीच्या व्हिडिओमध्ये टाकलेली आहे ना? येस येस. आणि त्या व्हिडिओचं नाव काय जरा सांगा प्रेक्षकांना. झणझणीत मटणाचा रस्सा. ओके, झणझणीत मटणाचा रस्सा जो आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये वाटण पण तिने पूर्ण डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे. तर यामध्ये आपण मीठ, हळद, कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला आहे आणि गरम मसाला. आणि गरम मसाल्याची रेसिपी पण आपण
यूट्यूब चॅनेल अपलोड केलेली आहे. जर तुम्हाला गरम मसाला घरगुती बनवायचा असेल तर नक्कीच ती रेसिपी पहा. तर आपण हे आता सगळं एकत्र टाकूया. हा आणि मग छानपैकी असं परतून घ्या. सगळं मिक्स होईल, एकजीव होईल असं करून घ्या पूर्ण. वाटण छानपैकी तेलामध्ये परतून घ्यायचं. जोपर्यंत तेल सुटत नाही वाटणाला तोपर्यंत वाटण परतून घ्यायचं. आणि इकडे स्पृहा आमची होळीची फुल तयारी करते. काय करते स्पृहा तू? पिशव्या भरते. पण आपण ह्या पिशव्या मारताना जरा काळजी घ्यायला पाहिजे ना. हा, कोणाला लागणार नाही, त्रास होणार नाही याची आपण काळजी घेऊया. तुम्ही पण सगळ्यांनी होळी खेळा, धुलीवंदन खेळा, एकमेकांना रंग लावा, पण कोणालाही काही इजा होणार नाही, त्रास होणार नाही याची काळजी घ्या मित्रांनो. तुम्ही बघू शकता वाटण छानपैकी परतून झालेलं आहे आणि तेलही सुटलेलं आहे आणि वाटणाला कलर खूप छान आलेला आहे. तर आपण यामध्ये 1 किलो मटण टाकूया. हा, आता आपण हे जे मटण आणलेलं आहे, मस्त गावठी मटण आहे आपल्या गावचं एडवणचं, ते आता मटण ह्याच्यात टाकून ते पूर्ण परतून घेऊया. आणि यामध्ये साधारण 1 किलो बटाटे घेतलेले आहेत. 1 हा. किलो नसतील, अर्धा तरी पाऊण किलो आहे. पाऊण किलो. हा. काही जणांना बटाटे आवडतात, नाही आवडतात, ते तुम्ही तुमच्या इच्छेनुसार टाका. तुम्हाला जर बटाटे आवडत नसतील तर तुम्ही नका टाकू. तर अशी मोठे मोठे कापच करून टाकायचे, कारण की मटण शिजायला वेळ लागेल आणि बटाटे लगेच शिजतात, त्यामुळे मोठेच काप टाकायचे. ते छानपैकी मटण परतून झालेलं आहे. त्या प्रमाणामध्ये तुम्हाला रस्सा हवा असेल त्या प्रमाणामध्ये तुम्ही पाणी टाका. तर आपल्याला जास्त रस्सा हवा आहे का? येस, कारण आपल्याकडे फॅमिली मेंबर जरा जास्त आहेत, तर आपण थोडासा रस्सा जास्त करतोय. कारण की वाटण पण मी खूपच टाकलेलं आहे, वाटण पण जास्त टाकलेलं आहे, त्यामुळे रस्सा जाड होतो. हा. आणि मग साधारण किती वेळ लागेल हे मटण शिजायला? तरी अर्धा तास तरी लागेल. अर्धा तास लागेल ना, कारण मटण शिजायला थोडा वेळ लागतो. आणि चुलीचा मस्तपैकी त्याला आता स्मोक येईल काही वेळानंतर. काही वेळानंतर त्या मटणाची तर्री थोड्या वेळाने शिजल्यानंतर मग आपण आता पुढची काही प्रोसेस आहे की डायरेक्ट शिजल्यानंतर भेटूया? डायरेक्ट आता शिजल्यानंतर भेटूया. मग आपण आता थोड्या वेळानंतर तुम्हाला मी दाखवतो. 20-25 मिनिटानंतर भेटूया आपण. 20-25 किंवा 10-15 मिनिटांना. मिनिटांनी. ओके, ठीक आहे. जसं आपण चेक करूया, हा. तरी आली की तुम्हाला मी तुम्ही दाखवतो. बघू शकता कलर खूप छान आलेला आहे. छान आलेला आहे कलर खरंच छान आलेला आहे. आणि आता हळूहळू त्याच्यामध्ये चुलीचा एक फ्लेवर उतरत जाईल हळूहळू. मग भेटतो तुम्हाला थोड्याच वेळात. चुलीची मजा वेगळीच असते. पण याच्या आधी पण आपण चुलीवर जेवण केलेलं आहे, ते म्हणजे भालावलीमध्ये. हा, ते आपण आपल्या मामाच्या गावी केलं होतं. हे आपण आपल्या सफळ्याच्या गावी एडवणला करतोय. तर भेटूया एक 20-25 मिनिटानंतर. दिसतंय अरे यू नो व्हॉट मामा, हाय स्टँडर्ड्स. मामीला लावते. व्हॉट यू से? मराठीत बोल. तुमची इंग्लिश एवढी भारी. हाय स्टँडर्ड. शी हॅज हाय स्टँडर्ड. व्हॉट डिड यू से? मामाला आय सेड दॅट शी हॅज हाय स्टँडर्ड. कलर दे. पाणी किती रे? ए थांब, झाकण ठेवून दे मटणावर. काय करायचं नंतर? सुरुवात तू पण नाच. सानवी नाच तू.
हे पाणी इकडे आलं सगळं. होळीचा आपण मस्त मनमुराद आनंद लुटलेला आहे आणि पाणी आपलं सगळं झाडांना गेलेलं आहे. कुठलंही पाणी वेस्ट गेलेलं नाही. तो मोठ्या आई बद्दल काय सांगणार तुम्ही? आमची मोठी कोल्हापूर ही आई आमची मोठी आई. काकी पण हिला आम्ही मोठी काकी मोठी आई म्हणतो. लहानपणापासून सांभाळलेलं तिने आम्हाला. ती आता कोल्हापूरला राहते. आपण जाणार आहोत कोल्हापूरला ना यांच्या घरी. मे मध्ये आपण जाणार आहोत त्यांच्या घरी आणि तेव्हा आपण नक्कीच ब्लॉग टाकूया कोल्हापूरचे. हो नक्कीच. आणि तिचं घर कसं आहे काय आहे तिथलं खूप चांगलं वातावरण, थंड वातावरण तिकडे ना. थंड वाटतं ना. काय स्पेशालिटी आहे कोल्हापूरची? तांबडा पांढरा रस्सा. हा, मोठ्या आई आपल्याला तांबडा मस्त पांढरा रस्सा करून दाखवणार आहे. आपण तो व्हिडिओ नक्कीच टाकूया आरसी ब्लॉग वर. तर आपण चेक करूया शिजले की नाही, अजून टाइम आहे. वेळ अजून. ठीक आहे, एक अजून 5-10 मिनिटं वाट बघूया. स्पृहा वाटते होळी खेळलेलं. एकदा बघ इकडे, एकदा इकडे बघ. बघ, इकडे बघ. वा 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 वा. सुका कलर आणलेला आहे पण ओलं केलं यांनी. तर एक थोडा वेळ झालेला आहे, 20-25 मिनिटं झालेली आहेत आणि मस्तपैकी आपलं चुलीवरचं मटण रेडी आहे. तरी सुद्धा छान आलेली आहे, तुम्ही बघू शकताय. तुम्हाला मी मगाशी म्हटलं होतं की थोड्या वेळानंतर याच्यामध्ये असा चुलीचा असा फ्लेवर येईल आणि मस्तपैकी चुलीचा फ्लेवर आलेला आहे. आणि अशी बघा तरी पण आलेली आहे मस्त. आता हे सगळं बघून मला खूप जोरदार भूक लागलेली आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आमचं फॅमिली गेट टुगेदर होतं होळीच्या निमित्ताने, हे सगळं तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ हे नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि लिंक शेअर करा. व्हिडिओ लाईक करायला विसरू नका मित्रांनो. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत पाहत राहा आरसी ब्लॉग्स. थँक्यू.